देऊळगाव राजा शहराच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर घालणाऱ्या खंडोबा टेकडीवर अनेक वर्षापासून चालत आलेल्या खंडोबा यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून आज बुधवार 26 नोव्हेंबर चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे। यानिमित्त भाविक भक्तांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन खंडोबा मंदिर ट्रस्टने केले आहे। देऊळगाव शहरातील प्रसिद्ध खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 21 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या यात्रा महोत्सवादरम्यान सोमवार 24 नोव्हेंबर रोजी शाहीर रावसाहेब गाटोळे सहपार्टी जवळखेड यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मंगळवारी शाहीर मधुकर खार्डे आनंद तर बुधवारी शाहीर दिलीप डोईफोडे सिनगाव जहांगीर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन खंडोबा टेकडी मंदिरावर करण्यात आले होते। सालाबादप्रमाणे यंदा खंडोबा यात्रा 26 नोव्हेंबर बुधवार रोजी म्हणजे आज भरली असून भाविकांनी यात्रा महोत्सवात खंडोबाचे दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टचे केशवराव खांडे भराड तथा ओमशू मल्हार खंडोबा मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे। सदानंदाचा योग सालाबादाप्रमाणे याही वर्षी खंडोबा मंदिरावर यात्रा सुरुवात झालेली आहे। 21/11ला घटस्थापना पालखी मिरवणूक झाली आणि 6 दिवस सप्त्याची सुरुवात झाली आणि आज चंपाषष्ठीनिमित्त भव्य यात्रा भरलेली आहे। आता मागील वर्षीपासून आपल्याला 3 दिवसाची यात्रेला परवानगी मिळाली। 24, 25, 26 आज चंपाषष्ठीनिमित्त यात्रा भरलेली आहे। 450 वर्षाची आमची खंडोबा मंदिराची ही परंपरा आहे आणि हे मंदिर जे आहे ते शिवकालीन मंदिर आहे आणि या ठिकाणी पहिले काही सुविधा नव्हती, पण आता काही सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी आम्हाला वारी वाढून आमचं हे रोड वगैरे सर्व करून दिलेले आहे आणि काही शासनाचा सुद्धा निधी या ठिकाणी उपलब्ध होतो आहे। तरी सर्व भाविक भक्तांना आमची नम्र विनंती, सर्वांनी या मंदिराला साथ द्यावी हीच आमची मंदिर समितीच्या वतीने सर्वांचं आम्ही स्वागत करतो। गाव माझा न्यूज करिता अमोल हरणे, देऊळगाव राजा, बुलढाणा।